नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, दूध उत्पादकासाठी खूप अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी आता मोठी खुशखबर आहे। दूध संघाकडून दूध खरेदी दरामध्ये थेट वाढ जाहीर करण्यात आली आहे आणि आता म्हशीच्या दुधाला ₹1 वाढ आणि गाईच्या दुधाला तब्बल ₹2ची वाढ झाल्याचं गोकुळ दूध संघाने आज नुकतंच जाहीर केलेलं आहे। दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे की हा निर्णय शेतकऱ्यासाठी किती मोठा आहे आणि आता उन्हाळ्यात दर आणखी वाढणार का? आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की गोकुळ दूध संघाने नुकत्याच झालेल्या बैठकीत हा शेतकऱ्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। म्हशीच्या दुधामध्ये त्यांनी ₹1ची वाढ केली आहे, तर गाईच्या दूध दरामध्ये दूध खरेदी दरामध्ये त्यांनी ₹2ची वाढ केल्याचा निर्णय झालेला आहे। लहान आणि मध्यम दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी दिलासा देणारा हा निर्णय आहे, कारण गेल्या काही महिन्यापासून पशुखाद्यामध्ये दर भुसा, कडबा याचे दर वाढतच गेले होते आणि कामगार खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला होता। आता शेतकऱ्यासाठी फायदा किती? जर एखाद्या शेतकऱ्याकडे जर 100 लिटर दूध असेल तर ₹2ची वाढीमुळे त्याला रोज ₹200चं अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे। ज्या शेतकऱ्याकडे 20 लिटर दूध आहे तर त्यांचे ₹40 रोजचे वाढणार आहे, म्हणजे पशुखाद्याचं त्यांना तेवढाच आधार एक मिळणार आहे। आता त्यासोबतच उन्हाळा सुरू होता, दूध उत्पादनात नैसर्गिक घट होते, गाई आणि म्हशीमध्ये हीट स्ट्रेस वाढतो, चाऱ्याची उपलब्धता कमी होते आणि पाण्याचा ताण वाढतो। दुसरीकडे मागणी मात्र कमी होत नाही। दूध पावडर, तूप, लोणी, आईस्क्रीम याची मागणी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असते, त्यामुळे आणखी दुधाचे दर वाढण्याची शक्यता आता नाकारता येत नाही, म्हणजे अजूनही दूध वाढू शकतात असं मुश्रीफ यांनी नुकतंच सांगितलेलं आहे। आता दुग्ध क्षेत्रातील जाणकाराचे मत आहे की जर पशुखाद्य दर स्थिर राहिले नाही आणि उत्पादनात जर घट झाली तर एप्रिल-मे महिन्यात दूध खरेदी दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आता वर्तवल्याच जात आहे, परंतु अंतिम निर्णय हा संघाच्या आर्थिक स्थिती आणि बाजारभावावर अवलंबून असणार आहे। आता गोकुळ संघाचा निर्णय का महत्त्वाचा आहे? तर गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी दूध संघापैकी एक आहे। त्याच्या दरवाढीचा परिणाम इतर दूध संघावरही होऊ शकतो। अनेक वेळा एक मोठा संघ दर वाढवतो तेव्हा इतर संघावरही दबाव येतो, त्यामुळे बाकी संघही या पाठोपाठच दबावामुळे दूध दर वाढू शकतात। सध्या तरी दूध उत्पादक शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला दिसत आहे, पण खरी कसोटी उन्हाळ्यात लागणार आहे। जर उत्पादन घटले आणि बाजारभाव मजबूत राहिला तर दूध दरात आणखी वाढ होऊ शकते। ही शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमीसुद्धा असणार आहे। आता तुमच्या भागात दूध दर किती आहे? उन्हाळ्यात पुन्हा वाढ होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेती व दुग्ध व्यवसाय विषयक माहितीसाठी आपल्या कृषी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांनाही माहिती शेअर करा। धन्यवाद।